नमस्कार म्हटलं सर. नमस्कार. आज आहे 25 ऑगस्ट 2026. हां सर. आज सुरुवात आपण विदर्भाकडून करू. हो आज सर. नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती हां सर. ह्या परिसरात जरा जास्त पाऊस पडणार आहे तिकडं. हो सर. आणि त्याच्यानंतर मग इकडे विजेच्या कडकडासह वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, मेकर तालुका, चिखली, त्यानंतर इकडे घाटाच्या खाली नांदुरा, मलकापूर, ह्या साईडने काय होईल इकडं सिंदखेड राजा, धाड ह्या परिसरामध्ये मग विजेच्या कडकडासह दुपारनंतर मग आज पाऊस पडेल आज. हां सर, म्हणजे आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. हो. हां सर, म्हणजे अनेक दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहे सर तर पावसाची. आजची सुरुवात होईल 2:30-3च्या नंतर. हां. 12-1 वाजता थोडं वातावरण चेंज होईल, 11:30-12. 2:30-3च्या नंतर होईल आणि रात्री मग चांगलं राहील मग. हो सर, म्हणजे जवळपास असं मग 28 तारखेपर्यंत वातावरण, 28-29 तारखेपर्यंत असं विदर्भात. हो सर, म्हणजे जवळपास पाऊस येण्याची 100% शक्यता आहे सर. म्हणजे आज येणारच आहे तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात आज पाऊस हजेरी लावणार आहे वेगवेगळ्या भागात. हो सर, नक्कीच सर. या आणि 5 दिवसात सगळीकडे एकदाच नाही पडणार, पण दररोज वेगवेगळ्या भागात पडेल. पण सगळीकडे विदर्भातल्या सगळ्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस आहे. हो सर, नक्कीच. या पावसाचं स्वरूप कसं राहील सर? म्हणजे मुसळधार राहील का, नाही, जोरदार का हलका? पूर्व विदर्भात मुसळधार आहे. हो सर. मग म्हणजे ते मुसळधार कुठं गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, इकडं अमरावती, अकोला, मोर्शी, चांदूर बाजार, भंडारा, गोंदिया तिकडे जरा मुसळधार आहे. हो सर, बरोबर. आणि त्याच्या पुढे सरकल्याच्या नंतर मग कमी राहणार. मग शेतातून पाणी बाहेर निघेल, समजा साचून निघेल बाहेर समजा. हो सर, बरोबर. पिकाला लागेल तसं. हां सर, नक्कीच सर. म्हणजे हा जो पावसाचा जोर आहे तो अकोला, अमरावती या साईडकडे म्हणजेच पूर्व विदर्भात याचा जोर जास्त जास्त आहे. राहील. आणि पश्चिमेकडे चांगला आहे, फक्त पिकाला लागेल तसं पडणार. हां सर. टेंगोलचा पाणी साचणारा, त्यांना साचणारा असं. हां सर, आपण तर विदर्भाचा अंदाज दिलेलाच आहे सर. तर मराठवाड्यासंदर्भात काय अंदाज असेल? मराठवाड्यात परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, जालना जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात बऱ्याच भागात आज देखील पाऊस आहे. हो सर. सगळीकडे एकदम नाही, पण आहे. पण आज विजेच्या कडकडाचा पाऊस आहे. हा, म्हणजे दुपार नंतर म्हणजे एकदम चांगला पाऊस सक्रिय होईल विजांच्या हो, 2:30-3च्या नंतर. हां, अनेक शेतकरी प्रतीक्षेत होते सर. म्हणजे शेतकऱ्यांची आता ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि म्हणजे संपणार आहे आता. हो. हे जालना जिल्ह्यात सुद्धा ना इकडे इकडे सिल्लोड, हां सर. फुलंब्री, अजिंठा, इकडे चाळीसगावकडं, हो सर. गंगापूरकडं ह्या पट्ट्यामध्ये आज देखील तिकडे देखील पाऊस दुपारनंतर 2:30-3च्या नंतर येईल. हो सर, बरोबर. नक्कीच सर. आणि इकडं कोल्हापूर, सांगली, म्हैसवड, कराड, ह्या परिसरात साताऱ्याकडे तिकडे चांगला पाऊस पडणार आज. हो सर, नक्कीच सर. आणि दुसरं इकडं नाशिककडे देखील आज काय होईल, इगतपुरीकडे पाऊस चालू राहील, तर त्याच्यामुळे नाशिककडे देखील पाऊस येईल. इकडं जुन्नर, अकोले तिकडे देखील आज काय होईल, जरा पाऊस थोडा जास्त सक्रिय राहील. हो सर. नक्कीच सर. मी तुमची आत्ताच थोड्या वेळापूर्वी Instagramवर रील बघितली होती. 19 ऑगस्टलाच तुम्ही रीलमध्ये सांगितलेलं होतं, की 25, 26, 27, 28 ऑगस्ट राज्यात पावसाला चांगली सुरुवात होणार आहे. तुम्ही हे हो. 19 ऑगस्टला सांगितलेलं आहे रीलच्या माध्यमातून Instagramद्वारे. हां. म्हणजे या अंदाजाला जवळपास सांगून तुम्हाला 6 दिवस झालेले सर आणि तो आज अंदाज खरा ठरणार आहे. याचा देखील म्हणजे शेतकऱ्यांना आता आनंद आहे. आणि हो. सर्वत्र पाऊस पडणार आहे. पिकांना जीवनदान मिळणार आहे. म्हणजे एकाच दिवशी सगळीकडे पडणार नाही. पण 25, 26, 27, 28 या 4 दिवसात म्हणजे जिथे पाऊस नाही तिथे तो पाऊस नक्कीच पडेल असा या अंदाज शेतकऱ्यांना दिलेला आहे. हो ना. हां सर. आणि पावसाचं स्वरूप जे आहे ते विजांच्या कडकडाटासह राहणार आहे. हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इतक्या आपल्याला दिवस काळजी इतक्या दिवस वीज ऐकायला नाही ना. आता आजच्या पासून वीज ऐकायला भेटते, विजाचा कडकडाट ऐकायला भेटतो. हां, म्हणजे पावसाळ्यात विजांचा कडकडाट यावेळेस ऐकायला भेटला आणि तो देखील या पावसाळ्यात भेटणार आहे. आणि अनेकांनी म्हणजे दुष्काळ परिस्थिती सांगितलेली, परंतु तशी कोणतीही परिस्थिती नाही. फक्त हा जो पाऊस होता तो काही दिवस खंड असल्यामुळे आपल्याला दुष्काळ म्हणावं लागलं आहे सर.
नाही, मी म्हटलं तर ऑगस्टला पाऊस कमी राहील अगोदरच सांगितलं होतं ना आपण. हा सर, तुम्ही अगोदरच हे सांगितलेलं आहे की ऑगस्टमध्ये कमी राहील. जूनमध्ये कमी, जुलैला जास्त, ऑगस्टला कमी आणि सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिने जास्त पडले. हो सर, आणि नक्कीच तुम्ही अनेक जिल्ह्यांचं म्हणजे यामध्ये नाव देखील घेतलेलं आहे. तर त्या जिल्ह्यांचे जे शेतकरी वाट बघत असतील, त्या जिल्ह्यांची आज इच्छा पूर्ण होईल, आज, उद्या, परवा या 3 ते 4 दिवसामध्ये. नक्कीच सर, शेतकऱ्यांसाठी आता काय मेसेज असेल सर आपला, की शेतकऱ्यांनी काय करायला हवं आता? शेतकऱ्यांनी आता फवारणी समजा पाऊस पडल्याच्या नंतर कापूस असा तर खते पेरून घ्यायला काय हरकत नाही समजा. हा बरोबर, नक्कीच म्हणजे कपाशी. फवारण्याचं नियोजन करायला पाहिजे आपण आपलं. हा सर. पाऊस येणार आहे समजा, एकदम पाऊस काय बंद होणार, फक्त पाऊस कसा आहे होणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार पण पडत राहणार आहे. हा बरोबर सर. हं.